मिशन संपूर्ण ते मिशन सफल इथपर्यंत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यासाठी केलेल्या ह्याच्यात तरतुदी आहेत. एकूण अर्थसंकल्प तुम्ही बघाला तर 4,000 कोटी 200च्या आसपासचा हा अर्थसंकल्प आहे. शहरातल्या ज्या शाळा आहेत त्यातल्या त्या सगळ्या शाळांमध्ये कॅमेरा बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. उपनगरामध्ये मात्र ही प्रक्रिया अद्याप चालू झाली नव्हती, तर त्याची तरतूद आता प्रशासनाने ह्याच्यामध्ये करून घेतलेली आहे. शाळेपासून त्यांच्या घरापर्यंत जे विद्यार्थी शाळेत येणार आहेत त्यांच्यासाठी पाहिजे स्पेशल बस, म्हणजे निव्वळ फक्त शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच ती बस चालू करण्यात येईल. मुंबई महानगरपालिकेच्या नवीन वर्षातला शैक्षणिक अर्थसंकल्प सादर झालेला आहे. शिक्षण समिती अध्यक्षा शिरवाडकर ताई माझ्यासोबत आहेत. ताई, आज महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा जो अर्थसंकल्प आहे नव्या वर्षाचा तो सादर झालेला आहे. एकूण हा अर्थसंकल्प कितीचा आहे, काय त्याचं बजेट आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि शाळांसाठी काय नवीन तरतुदी केलेल्या आहेत? एकूण अर्थसंकल्प तुम्ही बघाला तर 4,000 कोटी 200च्या आसपासचा हा अर्थसंकल्प आहे. मिशन संपूर्ण ते मिशन सफल इथपर्यंत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल ह्याच्यासाठी केलेल्या ह्याच्यात तरतुदी आहेत. ऑफकोर्स काही तरतुदी प्रशासनाने केलेल्या नाहीत आणि त्या तरतुदी आम्ही प्रशासनाकडून निश्चित करून घेऊ. ताई, यामध्ये जर आपण महत्त्वाचे मुद्दे बघितले तर सायबर सिक्युरिटी असेल किंवा AI चा वापर आजकाल सगळीकडे होतोय, तर AI चा वापर या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कशा पद्धतीने केला जाईल का? त्याचसोबत ज्या सगळ्या सुरक्षा आहेत त्या संदर्भात काय विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? AIचा वापर म्हणजे आता सगळीकडेच AIचाच सध्या वापर होतोच आहे आणि शाळेच्या विशेषतः विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर निश्चित केला जाईल. त्यांना AI टेक्नॉलॉजीबाबत विद्यार्थ्यांना त्या संदर्भातलं प्रशिक्षण निश्चित देण्यात येईल आणि त्यासाठी जी काही तरतुदी कराव्या लागतील त्या तरतुदी निश्चित प्रशासनाकडून करून घेतल्या जातील. राहिला अजून त्यांच्या म्हणजे सुरक्षतेच्या बाबतीतचा प्रश्न, तर आपण बघितलं असेल की शाळेतला म्हणजे शहरातल्या ज्या शाळा आहेत त्यातल्या त्या सगळ्या शाळांमध्ये कॅमेरा बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. उपनगरामध्ये मात्र ही प्रक्रिया अद्याप चालू झाली नव्हती, तर त्याची तरतूद आता प्रशासनाने ह्याच्यामध्ये करून घेतलेली आहे आणि त्याच्यातून आम्ही संपूर्ण उपनगरात जितक्या शाळेत एकही शाळा सोडली जाणार नाही, संपूर्ण सगळ्या शाळांमध्ये आम्ही कॅमेरे बसवले जातील. ताई, मागील 10 वर्षांपासून 100हून अधिक मराठी शाळा ह्या महापालिकेच्या मुंबईतल्या बंद झालेल्या आहेत. त्याचसोबत आत्ता ज्या शाळा 479 पर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्या मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत. त्यातही काही शाळांची जी इमारत असेल त्यांची जी दुरुस्ती असणार आहे किंवा ज्या काही इमारती आहेत त्या सुस्थितीत नाही आहेत, तर त्यासाठी काही विशेष तरतुदी असणार आहेत का? आणि त्याचसोबत विद्यार्थ्यांचा दर्जा वाढेल यासाठी काही महापालिकेकडनं संख्या वाढेल यासाठी काही महापालिकेकडनं प्रयत्न करण्यात येणार आहेत का? मराठी शाळा आणि मराठी शाळांमधली पटसंख्या ही वाढवण्यासाठी जेवढे प्रयत्न आमच्याकडनं होतील आणि जे प्रशासनाकडनं करून घेतले जातीलच, त्याचबरोबर मी आता मगाशी म्हटलं की विद्यार्थिनींसाठी पटसंख्यावरून विद्यार्थ्यांसाठी 1 रुपयाची आपण तरतूद होती, तर ती 1 रुपयाची तरतूद आम्ही वाढवून घेण्याचा प्रयत्न करून मग फक्त विद्यार्थिनीच का, तर त्यासाठी विद्यार्थ्यांना देखील ती आपण तरतूद करण्यात याची मागणी आम्ही करण्यात येईल. यामध्ये आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा होता की तो म्हणजे शाळेपासून ते घरापर्यंत ने-आण करण्यासाठी बेस्ट बसचा वापर आहे तो मोफत विद्यार्थी जे गणवेशधारी असतील त्यांच्यासाठी करण्यात येईल. मात्र आपण जर मागच्या काही काळापासून बघितलं तर बेस्टची संख्याच ही कमी झालेली आहे बसेसची, तर या सगळ्याचा समतोल कसा राखला जाईल? शाळेपासून त्यांच्या घरापर्यंत जे विद्यार्थी शाळेत येणार आहेत त्यांच्यासाठी पाहिजे स्पेशल बस, म्हणजे निव्वळ फक्त शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच ती बस चालू करण्यात येईल. जर BSTने बस बंद केली असेल, पण मला वाटत नाही BSTने अशी कुठलीही बस बंद केली असेल, पण केली असेल तर मात्र फक्त विद्यार्थ्यांसाठी ती बस परत चालू करण्यात येईल. ताई, ह्या सगळ्या संदर्भात नवीन ह्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना असेल किंवा शिक्षकांचं जे ट्रेनिंग असेल या संदर्भात नवीन तरतुदींमध्ये काय अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना आणखीन नवी दिशा आणि त्यांचा शिक्षणाचा जो मार्ग आहे, काही विद्यार्थी असे आहेत की जे अजूनही शाळांपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत, त्यांच्यासाठी काय विशेष तरतूद असणार आहे? आम्ही म्हटलं ना, मिशन संपूर्ण ते मिशन सफल या अंतर्गत पूर्णपणे नवीन लॅब असेल, नवीन लायब्ररी असतील, म्हणजे
पूर्ण टेक्नॉलॉजी जे आपण म्हणतो ना, संपूर्ण टेक्नॉलॉजी, मग सायन्स लॅब असेल, लायब्ररी असेल, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नृत्य कला सेंटर असतील, चित्रकला कला सेंटर असेल, ह्या सगळ्यासाठी आम्ही तरतुदी केल्या आहेत. नुसत्या तरतुदी करणार नाही, तर त्याचा वापर देखील आम्ही करू, जेणेकरून हे कलादालन चालू होईल. आताच मला माहिती मिळाल्याप्रमाणे एक रिसर्च सेंटर होतं आपलं, जे काहीतरी 4 ते 5 वर्षापूर्वी बंद पडलं. ते रिसर्च सेंटर देखील आम्ही संपूर्णपणे चालू करण्याचा प्रयत्न करू. ताई, खरं तर सत्ताधारी असतात, त्यासोबतच विरोधक सुद्धा असतात आणि ह्या शिक्षण समितीमध्ये विरोधी बाकावरची जी काही फळी होती त्यांच्याकडनं काही सूचना आलेल्या आहेत का? त्यांच्याकडनं काही विशेष मागणी ठेवण्यात आलेली आहे का आत्ता तरी? अद्यापपर्यंत तरी कोणाची मागणी आली नाही, कारण आता फक्त आयुक्तांनी हा बजेट सादर केलेला आहे. ह्याच्यावरती चर्चा नक्कीच होईल आणि जर त्यांच्याकडनं, विरोधी पक्षाकडनं जर आम्हाला काही शिक्षण क्षेत्रासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी काही सूचना येतील, तर ते आम्ही नक्की त्याचा अवलंब करू. महापालिकेचा हा शिक्षणासाठीचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. याच्यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाचा जर काही वाटा असेल किंवा जर त्यांच्याकडनं मदत हवी असेल तर ती कशा पद्धतीनं केली जाईल आणि त्याच्यासाठी काही वेगळा पाठपुरावा करणार आहात का? नक्कीच. जर राज्य शासनाकडनं जर काही आम्हाला ह्या संदर्भात मदत मिळणार असेल तर, आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्याच्या बाबतीत नक्कीच सकारात्मक असतील आणि असणारच आहेत, त्याबद्दल दुमत नाही. आणि जर त्यासाठी काही पाठपुरावा करायला लागणार असेल तर आम्ही करून घेऊ. नक्कीच, कारण मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचा अर्थसंकल्प हा सादर झालेला आहे आणि अशातच जर आपण पाहिलं तर जे मिशन आहे ते कुठेतरी पूर्ण होण्यासाठी शिक्षण समितीचे सर्व सदस्य आणि स्वतः अध्यक्ष यासुद्धा प्रयत्नशील असतील. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.